लाडकींना 2100 रुपये देणार नाही असं आम्ही बोललेलो नाहीये, पण आर्थिक परिस्थिती बघून लाडकींना 2100 देऊ असं विधान परिषदेमध्ये अजित पवारांनी सांगितलंय। तर शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले। त्यामुळे लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्याची आता शक्यता वर्तवली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे।